पुतळा कोसळल्यानंतर खरं तर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली। आज तुम्ही निषेध व्यक्त करत आहात, काय भावना आहे? तुम्ही स्वतः मुंबईत आलात। ही घटना घडायलाच नको पाहिलं होतं। जर सगळ्यांनी जनाची जबाबदारी होती त्यांनी पूर्ण लक्ष घातलं असतं तर ही घटना घडली नसती। नक्कीच। पण सर, मोदींनी माफी मागितली, मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली, तर तुम्ही समाधानी का नाही आहात? आता तुमची काय त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही। नक्कीच। आता तुमची काय मागणी आहे? खरं तर जोडे मारो आंदोलन तुमचं केलं जात आहे। मी तर तशी मागणी केलेली नाही। नक्कीच। पोलिसांकडून तुम्हाला परवानगी देण्यात आलेली नाही, तर गेटवे पर्यंत तुम्ही जाणार आहात का? पोलीस तुम्हाला काय होते ते बघूया ना। महाराजांची काय भूमिका आहे तुमची? माझी भूमिका हीच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आपण इथं एकत्र आलो, एवढं एक लाईन आपली भूमिका आहे। तर नक्कीच आपण बघितलं तर छत्रपती शाहू महाराज आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, घोषणाबाजी सरकारच्या विरोधामध्ये सुरू आहे। संतापाची लाट पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी सुद्धा बघायला मिळत आहे। कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, शिवप्रेमी आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे आता छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी दाखल झालेच आहेत, मात्र इतर जे महत्त्वाचे नेते आहेत ते सुद्धा थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी दाखल होतील आणि तेव्हा नक्की काय माहोल हुतात्मा परिसरामध्ये निर्माण होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।